आणि एक मोठी बातमी समोर येते। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। अवघ्या 8,000 टीईटीचा पेपर फुटलाय। भिवंडीमध्ये पोहोचेपर्यंत पेपरची किंमत ही 1.5 कोटी रुपयांवरती गेलेली आहे। पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक खुलासा समोर आलाय। अवघ्या 8,000 पेपर फुटला आणि त्यानंतर भिवंडीत पोहोचेपर्यंत पेपरची किंमत 1.5 कोटी रुपयांवरती गेलेली आहे। आणि पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षेतला हा भोंगळ कारभार समोर आलाय। आणि एक महत्त्वाची घडामोड, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात जी एकत्रित चार्जशीट दाखल करण्यात आली आहे ती नामंजूर करण्यात यावी असा अर्ज आरोपी पक्षाकडून न्यायालयात सादर केलाय। तसेच 3 गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या चार्जशीट कराव्यात असा देखील अर्ज यासोबत करण्यात आलाय। या अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडेल। आणि पुन्हा एकदा तुमच्या आमच्या जिल्ह्यातल्या आणि महत्त्वाच्या तालुक्यातल्या घडामोडींवर एक टाकूयात नजर। जेजुरी नगरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी थांबलेला होता। आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत आली, त्यानंतर खंडोबा मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट ही त्यासाठीच खास करण्यात आली होती। पंढरीच्या वारीचा विस्मयकारक अद्भुत आणि भव्य प्रवास आता रुपेरी पडद्यावरती एका देखण्या माहितीपटातनं भेटीला आलेला आहे। पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रीमियर शो झाला। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनीने या माहितीपटाची निर्मिती केली आहे। आपल्या कडक आणि तडफदार कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत राहिलेले तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास उलगडणारे तुकाराम हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येते। ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण हे या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रकाशनापूर्वीच या तुकाराम पुस्तकाच्या लाखांहून अधिक प्रतींचे ॲडव्हान्स बुकिंग झाले। तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा पदभार स्वीकारताच राज्यातील शासकीय दूध संघाच्या दूध संकलनाचा आकडा 25% घटलाय। शासकीय दूध संघात 25% दूध कुठून येत होतं असा सवाल आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केलाय। 25% दूध संकलन कमी होणे याचा अर्थ लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच विषारी दूध प्यावं लागत होतं हे आता सिद्ध झालंय असंही किशोर पाटील यांनी म्हटलंय।